श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आपला हा जसं की आता 8 मार्चला महाशिवरात्र आहे, त्याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. तर त्याची मी संपूर्ण माहिती, शिवपूजन कसं करायचं, शिवमहिम्न म्हणजे काय, तर याची संपूर्ण माहिती आज घेऊन आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला स्वच्छ लवकर उठून आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर आपली नित्य सेवा करायची आहे, म्हणजे जी काही देवाची पूजा वगैरे असेल ती. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण श्रावण महिन्यामध्ये करतो किंवा काही काही दर सोमवारी रुद्राभिषेक करत असतात, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. म्हणजे आपल्याला गळती पात्र घ्यायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला शिवमहिम्न रुद्राभिषेक म्हणून अनेक प्रकारचे मंत्र म्हणून त्याचा अभिषेक करायचा. म्हणजे या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करायची आहे. त्यानंतर आपल्याला ते जे पाणी असेल ते आपल्या घरातल्या व्यक्तींना द्यायचं. त्यामुळे आपले बरेचसे जे रोग असतात ते नाहीसे झालेले असतात किंवा व्यसनं आपलेवाले कमी झालेले असतात. तर त्यामुळे आपण ही या दिवशी सेवा करायची आहे. आणि महादेवाला आपण 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे. जरी तुम्हाला अभिषेक करणं शक्य नाही झालं तरी पण तुम्ही मंदिरात किंवा तुमच्या घरी 108 बेलाची पानं अर्पण करायची आहे. तर आता मी तुम्हाला शिवपूजन महिमा सांगत आहे. तर आपण ती शिवपूजन कसं करायचं, त्याची महिमा कशी आहे, आपण केल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होतो, शिवांना आपण कशा पद्धतीने आपण त्यांची पूजा केली पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर असं की सगळ्यात प्रथम आहे की सकाळी जर आपण शिवदर्शन जर केलं तर आपण अनेक पापातून आपलं मुक्त होत असते. नंतर दुपारी जर दर्शन केलं आपण शिवदर्शन, तर आपल्या सप्तजन्मीचे जे पाप असतात त्यातूनही आपली मुक्तता होत असते. त्यानंतर जर रात्री आपण शिवदर्शन जर केलं तर आपल्याला अगणित असं पुण्यप्राप्ती होत असते. आणि त्यानंतर आपण दिवसातून 3 वेळा जर शिवदर्शन केलं तर आपले अगदी सर्व दुःखातून आपण मुक्त होत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणत्याही दिवशी आपण दर्शन घेऊ शकतो. तर जसं शिवाला जर आपण जलाभिषेक केला तर अनेक पापांचा क्षय होत असतो, आपला पाप नाहीसे होत असतात. तसे शिवाला जर आपण काळे तीळ जर अर्पण केले तर आपल्याला धनप्राप्ती होत असते, कोठून ना कोठून पैसे आपल्याला येत असतात. नंतर जर आपण रोज असं 6 महिने जर आपण शिवशंकरांना काळे उडीद वाहिल्यास आपल्याला अनेक व्याधींपासून आपल्याला मुक्तता होत असते, कोणत्याही प्रकारची व्याधी जडत नाही. नंतर दर सोमवारी जर मुठभर तांदूळ आपण जरी महादेवाच्या पिंडीवरती वाहिली तर आपली इच्छा लवकर पूर्ण होत असते. नंतर शंकराजवळ जर साखर गूळ वाहिल्यास आपल्याला धनसंचय होत असतो. त्यानंतर आहे की शिवमंदिर व शिवमंदिरातील जो परिसर आहे तो जर आपण स्वच्छ केला, साफ केला, तर आपल्याला उत्तम प्रकारे आपल्याला गती मिळते किंवा रोग आपल्याला जे होतात ते रोगांचा नाश होत असतो. नंतर दही, दूध, तूप, मध, गोमूत्र यांनी जर आपण शिवांना अभिषेक जर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य होत असतं आणि रोग नाहीसे होत असतात. नंतर चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने जर आपण रुद्राभिषेक जर केला तर आपल्याला सौख्य प्राप्त होत असतं आणि सौभाग्य आपल्या वृद्धी होत असते याची. तर रोज आपण जर शिवसूक्त जर केल्यास, शिवस्तुती जर वाचली तर आपल्या मनाचा मोह जो असतो तो दूर होत असतो. त्यानंतर आपल्याला गंध पुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण जर आपण शिवांना जर केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला भेटत असतं. तर शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक जर केला तर आपला वंश विस्तार होत असतो. उसाच्या रसाच्या अभिषेकाने जर आपण महादेवाला जर उसाच्या रसाने जर अभिषेक केला तर आपल्याला सर्व प्रकारचा आनंद भेटत असतो. त्यानंतर आहे की साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने आपल्या घरातील जे काही भांडणं कलह असतात ते नाहीसेच होतात. त्यानंतर आहे की दही भाताचा विलेपन शिवपिंड्यास करून पूजन केल्यास त्रिविध पाप नाश पावतात. त्यानंतर आहे की शिवमंदिरात आपण षोडोपचार पूजन केल्यास 100 अपराध क्षमा होतात, असं शिवार्चन केल्यास आपल्याला हे प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे जर तुम्ही 8 मार्चला शिवरात्री आहे त्या दिवशी हे सगळेही जर आपण विधी केले किंवा ही सगळी जर पूजा जर केली किंवा तुम्ही इतर दिवशी जर केली तरी पण तुम्हाला याचा चांगल्या प्रमाणात फायदा भेटेल. श्री स्वामी समर्थ.